हॅलो. अमोल सर, आपण स्टेजकडे या. टॉस या ठिकाणी थर्ड टीम जिंकते आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण सजवून घेत 4 षटकांचा सामना राहील याची दक्षता घ्यायची आहे. या दरम्यान तमाम युवकांचे प्रेरणास्थान आणि खऱ्या तर पाहिला सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व मावळ प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आणि पेन पूर्व विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, क्रिकेटला धर्म मानणारे, समाजकारणामध्ये नेहमी त्यांचा अग्रेसर असा वाटा असणारे समाजसेवक, दमदार असं नेतृत्व आदरणीय मंगेशभाई दळवी यांचं इथे आगमन. मी त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हा. राजकारण, समाजकारण, क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचा नेहमी अतिशय मोठा सहभाग झाला, ज्यांचा नेहमी मोठा योगदान राहिला असे दमदार नेतृत्व मंगेशभाई दळवे. अफाट कर्तृत्व आणि उत्कृष्ट असं वक्तृत्व ज्यांच्याकडे आहे ते सन्माननीय भाई मंगेश दळवी यांचे इथे आगमन. सर्व आमचे या ठिकाणी मैत्री ग्रुपचे सभासद त्यांना सन्मानपूर्वक या व्यासपीठावर घेऊन येतात. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. भाईंचं स्वागत या स्पर्धे निमित्तानं. आणि त्यानंतर पानेटचे आमचे आदरणीय किरण पाटील साहेबांचं इथे आगमन. त्यांनाही विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती विराजमान सोबत सन्माननीय दीपकजी पाटील यांचंही शुभ आगमन. त्या सर्व पाहुण्यांचं आम्ही करतोय मैत्री चषक 2023 या स्पर्धेमध्ये स्वागत. तर तत्पूर्वी पाहुण्यांची मांदियाली ह्या ठिकाणी येते आणि पहिला षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज पाहुण्यांचा स्वागत करणारा हा एक जबरदस्त षटकार. पहिला बॉल षटकार पाहुण्यांचं स्वागत करतोय मैदानामध्ये बाहुबली प्रवीण भोईर हा फलंदाज. दशरथजी धुमाळ खरं तर आपण पाहिलं डेरवलीवरून या स्पर्धेचा आनंद घेतात आणि जयेश भोईर आणि संपूर्ण भातन टीमला स्पर्धेला त्यांच्याकडून शुभेच्छा. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. ओव्हर द विकेट एज लागली, बॉल मागे चाललाय बघा. दरोडा सर लगेच प्रत्युत्तर. बरोबर आहे, कारण पहिल्या चेंडूला षटकार खाल्ला त्याच्यानंतर काय वापसी केली गोलंदाजांनी. त्यांनी बरोबर थोडासा शरीराच्या बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची कडा चाटून मात्र फास्ट स्लिपला असणाऱ्या शॉर्ट थर्डमॅनला असणाऱ्या क्षेत्राच्या हातामध्ये झेल दिला आणि एक फार मोठा विकेट तंबूच्या आसराला येतोय भातन टीमचा. एक बाद धावसंख्या 6, 1/6 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 6 धावसंख्या झाले. एक विकेट तंबूच्या आसऱ्यात आलाय. आर.के. सुरटसी दत्त भातन दरम्यान एकविरा 11 थर्ड त्याच्यामध्ये जुगलबंदी चालू आहे. पहिला विकेट प्राप्त करतोय गोलंदाज समित पत्रे. काय सुंदर क्लास पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूला मार खाला त्याच्यानंतर मात्र लगेच विकेट प्राप्त केलाय सर. हे कमबॅक केलं मित्र म्हणेन, वापसी केली या गोलंदाजाने. पारो चहा एकदा पिऊन तर पहा. आमच्या सहारा हॉटेलचे प्रोप्रायटर सागर सावंत या ठिकाणी 2 किलोमीटरच्या अंतरावर असणारं सहारा हॉटेल आहे. एकच आसरा सहारा हॉटेल. एकदा पिऊन तर पहा. पारो चहा जिवंत खमंग वडा. ब्लॉक चेंडू होता, सरळ गोलंदाजा डोक्यावरून खेळून काढला. शॉट मिळाला, डायरेक्ट हिट झाला असता तर 19 बिट्सचा फासला नक्कीच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला असता. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. क्लास दाखवला. एक धाव मिळते. एक धावणे धावसंख्या जवळ बसते. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये आर.के. सुरट श्री दत्त भातन टीमच्या स्कोर कार्डवर 7. फार मोठा विकेट तंबूच्या आसऱ्याला प्रवीण भोईर, सागर भोईर आणि आता आलाय निलेश भोईर.
सागरवर थोडीशी जबाबदारी आले. पुढचा चेंडू सुमित पत्रे. ओ हो 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 काय चेंडू फेकतोय सुमित पत्रे. जबरदस्त वेगवान गोलंदाज, वेगावर स्वार झालाय. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि लेंथ पाहायला मिळते. परफेक्ट चेंडू फेकतोय गोलंदाज. परफेक्ट मॅन आहे सुमित पत्रे. सुंदर गोलंदाजा कित्ता केला ह्या मैदानामध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा सुमित ओव्हर द विकेट सागरसाठी. ओहो बॅक टू बॅक 2 चेंडू लगातार डॉट. थोडासा दडपण प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय आरके सोरट श्री दत्त. भातान टीमच्या फलंदाज सागर भोईर याच्यावर. एकविरा 11 थर्ड आणि आरके सोरट श्री दत्त भातान याच्यामध्ये ही जुगलबंदी चालू आहे. सुमित सुंदर लाभ केलाय सागर ऑन द फायर. चेंडू सरळ स्ट्रेट फॉरवर्ड करतोय. साइड स्क्रीन आणि युट्यूबच्या दिशेने मारलेला प्रेक्षणीय षटकार. एक षटकाराची सण टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 13. थोडं स्पीडअप करायचंय मित्रांनो. बघा सूर्यास्ताकडे सूर्य चाललाय तर लवकर आपण वेळ न घालवता सामना चालू ठेवायचा आहे. रोशन सर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट प्राप्त केला सुमित पत्रेने आणि धावा खर्च केल्या 13. तर पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. उर्वरित 3 षटक बाकी आहेत आणि बघा अजून 2 षटकार मारले तर आमचे सिंगर आहेत रोशनभाई शिंगर यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज. अजून 2 षटकार मारले तर सागर भोईर साठी. सागर भोईर तुमच्यासाठी बघा एटीएम खुला झालाय. पवन कोंडाजी गोलंदाजी मार्कवर येतोय. 4 षटकांचा सामना असणार आहे. बघा भातन टीमच्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकार कोणी मारा आणि आमचे जे शिंगर आहेत रोशन भाई यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. एकदा मिळते. ऑनसाइड चेंडू ड्राईव्ह केलाय. धाव संख्या 14 धाव संख्या येते स्कोर कार्डवर. एकदा पिऊन तर पहा पारोच्याचा आस्वाद घ्या. खमंग वडापाव आणि भाईंची भजी. ओहो पुन्हा मात्र मिडू किल्ला चेंडू खेळून काढला. आनंद कार्पेट सिंगल आणि सिंगलच मिळेल. या सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते आरके स्वट श्री दत्त भातन टीमची 15 या अंकावर. 15 धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. एकविरा 11 थर्ड आणि आरके स्वट भातन. सुंदर कर्कटचा फटका पाहायला मिळालाय. बॅकवर्ड डीप पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. छत्र या डोक्यावर निघून जातोय. हा येतोय चौकार. हे चौकाराची सण धावसंख्या टोटल. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना 19 धावसंख्या झाले सर स्कोर कार्डवर आणि दुसरे षटक चालू आहे. प्रवीणने चांगली सुरुवात सर केली होती. पहिल्या बॉलमध्ये षटकार आला होता. त्यानंतर कॅप्टन निलेश त्याच्या बॅटमधून आपण हा चौकार पाहिला आणि एका बाजूने आपण पाहताय छोटा पॅक सागर भोईर तोही आक्रमक झालाय. आणि इथं खरं तर पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट करायचं आहे. यॉर्क केला बॉलला आर्यन खारकर. खरं तर हा खेळाडू पवन कोंडाच्या मापे असा 2 षटकार त्याने मारले होते. तो पवन इथे आपण पाहता त्याने यॉर्क केला बॉलला आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं त्या फलंदाजाकडे आणि ॲक्युरेट गोलंदाजी. नेक्स्ट बॉल पॅड मध्ये टाकला. लाऊड अपील लेग बिफोर द विकेट. LBWच्या स्वरूपात खेळाडू बाद. निलेशला परतावा लागेल सर मैदानाच्या बाहेर. आज दुसरा दिवस. उद्या या स्पर्धेमध्ये तालुकानिय पोल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे उद्या प्रचंड गर्दी सर या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल. खूप मोठी स्पर्धा आणि तेवढंच चांगलं आयोजन आणि नियोजन. मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य भाई मंगेश दळवी यांचे इथे आगमन. आम्हा सर्व तरुणांचे प्रेरणास्थान आणि मैत्री ग्रुप या खरं तर ग्रुपचे आधारस्तंभ आणि मावळा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पेन पूर्व विभाग कमिटीचे विद्यमान अध्यक्ष. मगाशी देखील म्हटलं एक उत्कृष्ट वक्तृत्व त्यांच्याकडे आहे. सातत्याने
चांगलं योगदान त्यांचं राहिलं या समाजासाठी असे व्यक्तिमत्व भाई मंगेश रवी यांचं इथे स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये इथे स्ट्रॅटर्जी बदलली आहे. जो जयेश मागच्या सामन्यामध्ये सलामीला गेला होता त्याला 4थ्या नंबरवरती प्रमोट केलाय. या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. खरं तर संघ कसा आहे त्या संघाच्या विपरीत कशी स्ट्रॅटर्जी आखावी आणि आपल्या संघाकडून चांगली कामगिरी कशी होईल याकडे मात्र लक्ष देताना भातांचे सर्व खेळाडू या मॅचमध्ये विकेट मिळाला. धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 19, 2 बाद 19. पुन्हा पवन गोलंदाजी मार्कवर येतोय. ओहो हो, सुरेख चेंडू ऑन साइड चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन ला चेंडू जातोय तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. एक धावणे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 20 या अंकावर. 20 धावसंख्या झाले. अर्के स्फोट श्रीदत्त भातान आणि आपण पाहतोय मित्रांनो 11 थर्ड ह्याच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल रंगला ह्या मैदानामध्ये. है तो बिल्कुल 12 गेंदों का खेल लगभग खत्म हो चुका है. 2 विकेट जा चुके बैक टू डगआउट और टोटल कुल रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 20 का आंकड़ा आ चुका है. 12 गेंदें खत्म हो चुके हैं. टेलर हो चुका है. कहानी का एक शेष भाग बाकी है अभी, क्योंकि टेलर है, पिक्चर अभी बाकी है. 12 गेंदों का खेल बाकी है. स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज आ चुके हैं. जयेश भोईर, जयेश और स्ट्राइक इनके ऊपर जयेश है, नॉट स्ट्राइक इनके ऊपर सागर है. तो गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज आर्यन खारकर, आर्यन खारकर जो बिल्कुल एक रफ्तार का तेज थर्रार गेंदबाज. आर्यन खारकर बिल्कुल ब्लॉक में गेंद फेंकी थी. ऑन साइड के एरिया में गेंद को मिड विकेट के एरिया में गेंद को खेला है. सिंगल और सिंगल ही मिलेगा. जय भोर के लिए 1 रन मिलता हुआ, 1 रन मिलता हुआ बिल्कुल भातन टीम के लिए कुल टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 21. 2 विकेट के नुकसान के ऊपर 21. तीसरा और चल रहा प्रगति पथ पर आर्यन खारकर. क्या शानदार गेंदबाजी पेश करने वाले गेंदबाज. एक मातबर खिलाड़ी है, गेंदबाज है आर्यन खारकर. आर्यन की अगली गेंद सागर के लिए. सागर का बल्ला बोला है लेकिन ये विकेट जाएगा. सागर को भारी कांत किया. सागर का खेल किया द एंड और तीसरा झटका लगता हुआ भातन टीम के लिए. आरके स्फोट श्रीदत्त भातन 3 विकेटें गवा चुके हैं और टोटल रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. तीसरा और तीसरा प्रगति पथ पर 21 रन आ चुके. माना कि 3 विकेटें जा चुके भातन टीम के पेवेलियन की तरफ और 3 का आंकड़ा चुका स्कोर कार्ड के ऊपर. 21, 3 विकेटें. ऋतिक भोईर मैदान में दाखिल हो चुके. अर्केश्वर सिद्धत्त भातन और 11 थर्ड इनके बीच में मुकाबला चल रहा है. भातन पनवेल तहसील से गणी जाती है टीम, तो दूसरी तरफ है 203 जो अलीबाग तहसील से गणी जाती है टीम. और बिल्कुल पेन तहसील में इनका मुकाबला चल रहा है. मैत्री चषक 2023 का कारवा. शाम का वक्त है, ठंड का मौसम, सूरज भी डूबने के लिए जा चुके रह चुके, लेकिन जो भी अपना समय बचाए तो कहीं ना कहीं सूरज डूबने से पहले मुकाबले खत्म होने चाहिए. ओ ये भी उंगली उठी, दुर्घटना घटी और बल्लेबाज को भेजा बिल्कुल. ये ऋतिक बिना खाता खोले गोल्डन डक शिकार हो गए. बिना खाता खोले अपने टीम के लिए कुछ काम नहीं किया. बैक टू डक आउट हो चुके. चौथा झटका लगता हुआ भातन टीम के लिए. बहुत बड़ी संकट में आ चुकी है भातन टीम. आज कहीं ना कहीं इस संकट से बाहर निकालने के लिए ऐसे बंदे को लाना पड़ेगा. ये कहीं ना कहीं बड़ा कारनामा करे इस मैदान के ऊपर. थोडं स्पीडअप करायचंय. पारुचा एकदा पिऊन तर पहा. पारुचा सहारा होटल, खमंग वड़ा पाव और भाई की भजी
यहाँ से आप जाओगे बापूजी मंदिर के सामने उनका होटल है और होटल के प्रोपराइटर है जो सागर सावंत। अब जाइए, एक बार पिए, एक बार पियोगे बार बार पियोगे। पारू चाय एकदम पियोन तो बहा सब भूल जाओगे, लेकिन पारू चाय की तरफ चले जाओगे। अगली गेंद, ओह सुपला उकला, इस सुपला खेलने का प्रयास किया था जरूर, खूब शॉट, लेकिन सुपला सुपला खेलने का प्रयास किया था, लेकिन ये वार हो गया खाली। 21 के ऊपर 4 विकेट, 21 के ऊपर 4 विकेट जा चुके हैं। अगले गेंद, गेंदबाज ओहो आर्यन खारकर की शॉर्ट फाइन की तरफ गेंद खेली है जरूर। अलंद कारपेट सिंगल डबल के लिए कन्वर्ट किया है, लेकिन दूसरा रन तेजी के साथ पूरा किया। भाग मिलका भाग, भाग मिलका भाग, भाग मिलका भाग, भाग भाग भाग, ये रेस जीतनी है क्योंकि ये मुकाबला बड़ा मुकाबला है, ये मैत्री चषक है। कहीं ना कहीं हार कोई टीम जीतना चाहती है, ट्रॉफी उठाने के लिए तैयार है, लेकिन कौन सी टीम ट्रॉफी जीतेगी ये आने वाला समय और वक्त ही तय करेगा। टॉप 3 में दाखिल हो चुकी है मेरे ख्याल से हशूर टीम, जो टॉप 3 में दाखिल हो चुकी है। हेलीकॉप्टर उड़ाया है, जाएगा बिल्कुल ऑन बाउंस बाउंड्री के बाहर, मिड विकेट बाउंड्री के बाहर। 4 रन जबे के साथ कुल टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 27। कल के दिन में क्या शानदार खेली मेरे ख्याल से। नाकुआ वाटर स्पोर्ट हशीवरे टीम ने क्या शानदार खेली कल के दिन में, हर टॉप 3 में दाखिल हो गई। तो चले दोस्तों मुकाबले की तरफ चलते हैं। अब सभी ने बिल्कुल स्वाद लिया पारू चाय का, बिल्कुल कड़क चाय है। बार बार अनाउंसमेंट क्यों करता हूं, क्योंकि उनका स्वाद बहुत अच्छा है। गेंदबाज आखिरी ओवर लेकर आएंगे। 27 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी ओवर का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज अशांक साकरकर, अशांक लेफ्ट हैंड बल्लेबाज ट्राई के ऊपर जयेश भोईर। ओहो गेंद बल्ले के रडार में नहीं आती, ये गेंद बिल्कुल जाएगी, ये मिलेगा छवा, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर ये छवा मिलेगा। इस छवे के साथ कुल टोटल रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 31। शाम का वक्त है, ठंड का मौसम है, हवा में कहीं ना कहीं थोड़ी सी नमी आ चुकी है, इसके कारण ज्यादा स्कोर हमें नजर नहीं आ रहा है, लेकिन 31 का आंकड़ा लग चुका है। फिलहाल आखिरी ओवर चल रहा है, प्रगतिवत पर आ रहा है। आखिरी ओवर का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज अशांक साकरकर। अगली गेंद लेफ्ट हैंड बल्लेबाज जयेश के लिए। ओ ये गेंद शायद बिल्कुल सटीक यार का डाला है, ऑफ यार नजर आया, ऑफ स्टिक के करीब यार को फेंका था, शायद एक गेंद डॉट निकले जरूर। कुछ गेंदे बची, 31 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर, भातन टीम के स्कोर कार्ड के ऊपर 31। आहा लाभ किया है, उड़ा दिया है, लेकिन फील्डर नीचे। ये मेरे ख्याल से बहुत ही बैकअप बहुत अच्छा किया है, 2 रन को नहीं बचा पाओगे। मुझे लगा था कि हा रिव्ह्यू कॉल नक्कीच बघायचा आहे। तिसरं पण त्यांच्याकडे मांग केले, तीसरी आंख के लिए खोलने के लिए मजबूर किया है स्ट्रोक ने, क्योंकि ये थोड़ा सा डाउटफुल नजर आ रहा है। तो तीसरी आंख खोलने के लिए हमारे तीसरे पंच में यहाँ आ चुके हैं। जब शिवजी की तीसरी आंख खोली थी तो क्या हुआ था सभी को मालूम है, तो जब तीसरी पंच की आंख खुलेगी तब पता चलेगा कि एग्जैक्ट रिजल्ट फाइनल क्या है। शायद क्या छूटा है, हाँ ये हो गया,
टांगा पलटी घोड़ा भरार, ये मिला पूरा का पूरा नंबर 4। क्या झूठा? और तभी मैंने कहा ये चौवा मिला, टांगा पलटी घोड़ा भरार, और टोटल रन बन गया स्कोर कार्ड के ऊपर 35 का आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल आखिरी ओवर चल रहा है प्रगति पथ पर, और आखिरी ओवर का भागदौड़ संभालते हुए अशांक सागरकर 10-12 कदमों का इस्तेमाल जरूर करने की कोशिश करेंगे, लेकिन स्ट्राइक एंड के ऊपर लेफ्ट हैंड बल्लेबाज जयेश भोईर। शॉर्ट गेंद, छोटी गेंद बन गई खोटी गेंद, और गेंद निकल गई बिल्कुल काली घाटी के ऊपर। वहां डाकू का एरिया चालू होता है। छगा, ये जगह मारा, और जगह के साथ 41 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर। 41 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। भातन टीम के स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके 41 41 आ चुका है। इकतालीस का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। शायद कहीं ना कहीं आप गेंदबाज के ऊपर हल्ला बोलने लगा है जय भोईर, और करना भी चाहिए क्योंकि आखिरी ओवर है, स्लॉग और डेथ ओवर है, और इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन आने चाहिए। ओ ये फुल ऑन गेंद, शायद इस गेंद को छोड़ा है, वाइड गेंद, यस, ऑफ स्टिक के बाहर। पनिश करेंगे गेंदबाज को, साकरकर को बिल्कुल पनिश किया और अतिरिक्त रन खर्च किया। 42 का आंकड़ा लग चुका है स्कोर कार्ड के ऊपर। 42 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। लेफ्ट हैंड बल्लेबाज है जयेश भोईर, और केसवट श्री दत्त भातन टीम का ये बल्लेबाज। तो दूसरी तरफ है दोस्तों इक्विरा 11 थर्ड, इनके बीच में मुकाबला। आखिरी ओवर के कुछ गेंदे बचे हैं। ओहा, लाभ किया, गेंद जाएंगी लॉन्ग बाउंड्री के बाहर। ये दमदार, शानदार और बिल्कुल ब्रांडेड षटकार डीजे। फोर्टी 48 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 48 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। शॉर्ट गेंद, और गेंद को उड़ा दिया, बिल्कुल निकल गए डीप स्कोर और डीप फान के बीच में। दमदार, शानदार और स्कोर बढ़ाने वाला षटकार। रनची गरज मैदानामध्ये असेल या सेकंड इनिंग मध्ये, परंतु सन्माननीय बाई मंगेश दळवी या व्यासपीठावर बसलेत, आपण त्यांचा आवर्जून उल्लेख करू। मावळ प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत, मावळा प्रतिष्ठान मावळा प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत, आणि या मावळा प्रतिष्ठानचं उद्दिष्ट काय असेल तर सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि रोजगार खरं तर आपल्या युवकांना मिळावा, आणि त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमी त्यांचं दमदार योगदान राहिले। आणि आपण पाहिला मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहिला मावळा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत ॲम्ब्युलन्स सेवा या विभागामध्ये उपलब्ध झाली आहे। खरं तर मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणजे एखादा रोडवरती अपघात घडला की काही सेकंदात जर त्यांना कॉल आला की विनामूल्य मग ते मुंबईपर्यंत किंवा त्याच्या अगदी पलीकडे जर का रुग्णाला घेऊन जायचं असेल तर मोफत ती सेवा
मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे आणि अपघातग्रस्तांचे वाली म्हणून या प्रतिष्ठानला पाहिलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हे कार्य आपण तुम्ही होताना पाहत आहे. समाजसेवा ही ईश्वर सेवा या खरं ब्रीद वाक्यावरती कार्यरत असणारी संघटना म्हणजे मावा प्रतिष्ठान यांचा आपण आवर्जून उल्लेख करू. सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सन्मान्य राजेशजी पवार यांचं इथे आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. काल पहिल्या दिवशी अलिबागचा आपण पाहिला हाशिवरा संघ सुपर 3 मध्ये गेलाय आणि आज नंदनपाडा जय मल्हार नंदनपाडा या संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. यातून जो जिंकेल तो पुढे जाऊन नंदनपाडा संघासोबत खेळेल आणि खरं तर नंदनपाडा संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये त्या संघाने चांगली कामगिरी केली आहे, परंतु आता इथून पुढे कोण जाईल. जयेश भोईर या फलंदाजाने अतिशय चांगला गिअर बदलला अंतिम 3 चेंडूमध्ये. त्याने लगातार 3 षटकार 2 लगातार मारले होते आणि तब्बल 55-54 धाबा पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर या स्कोअर कार्ड मध्ये आपण पाहिल्या. येणारे 24 बॉल आणि 55 चं हे समीकरण मैदानामध्ये आलंय. राजेशजी पवार आमचे दुर्गसेवक त्यांचं आपण इथे करूया. सह्याद्री दुर्गसेवक गड किल्ले ही खरं तर आपल्या महाराजांनी आपल्यासाठी ठेवलेली संपत्ती आणि तिचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आणि सातत्याने आपण पाहत आहे त्या ठिकाणी त्यांचं योगदान राहिलंय. राजेशजी पवार साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मी अमोल एरणकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगंधी शुभेच्छा आपण त्यांना देऊया. या स्पर्धे निमित्तानं आपण करूया त्यांचं स्वागत. 55 चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पहिली जोडी दाखल झाली आहे. चला मॅच लगेच सुरू करा, वेळ फार कमी आपल्याकडे. उद्या खरं तर आयोजकांची तारेवरची कसरत राहील कारण 9 सामने आणि त्यामध्ये तालुका पोल. पहिल्या षटकासाठी जयेश आणि समोर असतील नागेश. फुलटॉस मिडॉनच्या दिशेमध्ये हा फटका प्रवीण भोईर कडून चूक झाली आहे, चुकीला माफी नाहीये आणि इथे मात्र आलाय हा चौकार. 4 धावा, सुरुवात चांगली झाली आहे ती म्हणजे थर्ड टीम साठी. चुकीला माफी नाहीये आणि इथे मात्र हा चौकार आला पहिला. त्या ठिकाणी नागेश या खेळाडूच्या बॅट मधून प्रवीण भोईर त्याच्याकडून ही चूक झाली. अपेक्षा नव्हती खरं तर या खेळाडूकडून, त्यांनी मात्र खराब फिल्डिंग केली त्याच्यामुळे हा चौकार मिळाला बॅटिंग करणाऱ्या थर्ड टीमला. एकविरा 11 थर्ड या संघाला मात्र चौकाराने अकाउंट ओपन करून दिले. मैदानामध्ये नागेश या फलंदाजाने स्वतः कॅप्टन टीमचा आहे. पॅडो स्वीप फक्त दिशा दिली आणि इथे मात्र हा बॉल चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमारेषा पार. लगातारचा हा दुसरा चौकार, दुसरा चौकार आपण या ठिकाणी पाहिला फलंदाज नागेश कडून. नागेशने मागच्या सामन्यामध्ये डावाला सुरुवात एक षटकार लगावला होता, त्या नागेशने मात्र आता या 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगाव आपले इरादे स्पष्ट केले. 8 धावा धावफलकावरती आपण पाहता लागल्या. टार्गेट 55चं आहे, अजूनही 47 ची गरज येणाऱ्या 22 चेंडू मध्ये. विजया महिला बचत गट खरं तर त्यांचाही आवर्जून उल्लेख करील. आज मात्र अप्रतिम घरगुती जेवणाची सोय केली आणि इथे मात्र स्विच हिट. पहिल्या गोलंदाजावरती आक्रमण, लगातारचे हे 3 चौकार नागेश कडून पाहायला मिळाले. बघा सुरुवातीला प्रवीणनं जर बॉल अडवला असता तर मात्र हा कॉन्फिडन्स फलंदाजामध्ये आला नसता. सुरुवातच खराब झाली या ठिकाणी भाताण संघाची, खराब फिल्डिंग झाली आणि त्यानंतर मात्र लगातारचे हे 3 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. विजया महिला बचत गट असं म्हणतात अन्नदाता सदा सुखी आणि आपल्या घरगुती रुचकर जेवणाची मेजवानी आज त्यांच्याकडून सर्व पंच, समालोचक किंबहुना संपूर्ण मैत्री ग्रुप आणि खेळाडूंसाठी केली. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. बॅक टू द बॉलर केले, यॉर्करचा प्रयत्न होता, यॉर्क केला बॉलला आणि नो बॉल कॉल आलाय, सरांचा इशारा, नो बॉल कॉल. चला नो बॉलचा इशारा आलाय, काहीतरी घडलंय मैदानामध्ये आणि पंचांनी नो बॉलचा कॉल दिलाय. त्यामुळे आता जिथे डॉट होता तिथे मात्र एक्स्ट्रा रन मिळाले आणि एक्स्ट्रा बॉल देखील फेकावा लागेल. तो फ्री हिटचा असेल, फ्री हिटचा बॉल असेल
तब्बल 13 रन स्कोर कार्डवरती. जयेशनं केलेलं कमबॅक होतं परंतु पंचांनी त्या बॉलला नो घोषित केलंय. फ्रीडचा बॉल, स्विंग अन मिस, धीम्या गतीचा बॉल. बेस्ट व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. गती परिवर्तन केली गोलंदाजाने जयेशने आणि जो मोमेंटम मिळाला होता नागेशला त्याला मात्र थांबवलंय. धीम्या गतीचा बॉल टाकला, बॅटचा फ्लो लवकर आला, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि बॉल मात्र नंतर निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, इथे वेगवान बॉल आणि त्याच्यावरती हल्ला. ज्या जयेशने अंतिम षटकामध्ये आक्रमक फलंदाजी केली त्याच्यावरती मात्र आता अक्षरशः तुटून पडला मैदानामध्ये नागेश हा फलंदाज. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी असं सांगतो नागेश मैदानामध्ये जयेशला. 6 धावा आल्या, 19 धावा धाव फलकावरती लागल्या. 55चं टार्गेट. थळ संघाचं कौतुक करावं लागेल, त्याने जबरदस्त कामगिरी आता या मॅच मध्ये केली आहे. 19 धावा. विकेट हवा आहे भातान टीमला, आरके स्पोर्ट्स भातान या संघाला. रिव्हर्सचा फटका, चौफर टोलेबाजी करत मात्र आता या पहिल्या षटकामध्ये सामना खुला केलाय. 23 धावा या स्कोर कार्डवरती आल्या. गुड बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स नागेश या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे जवळजवळ 4 चौकार, 1 षटकार या इनिंग मध्ये आपण पाहिला आणि 1 नो बॉलची एक्स्ट्रा रन, अशा 23 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगली झाली आहे. 55चं टार्गेट अजूनही मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील, त्या म्हणजे 32 18 चेंडू मध्ये. पेन पूर्व विभागातील एक अतिशय लिजन असा खेळाडू, लेदरचे उत्कृष्ट क्रिकेटर कांबार्लेचे आमचे राजूदादा पाटील यांचे इथे आगमन. उत्कृष्ट लेदर क्रिकेटर, एक कालचा आपण पाहिला त्यांनी काल अक्षरशः गाजवला. ते कांबार्लेचे राजूदादा पाटील यांचे इथे आगमन. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलंही स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. थोडी घाई करा बघा, आता सूर्य अस्ताला चाललाय, अंधाराचं सावट येईल, संधी प्रकाशामध्ये आपल्याला अंतिम सामना देखील फिनिश करायचा पुढचा, त्यामुळे थोडी घाई करा. प्रवीण भोईर या सामन्यामध्ये कमबॅक करेल का? समोर आहेत मैदानाच्या आतमध्ये स्टॅकिंग एंडला तुषार. पहिले 6 चेंडू नागेशने फेस केले, त्याने 23 धावा केल्या, ज्यामध्ये वैयक्तिक 22 1 एक्स्ट्रा रन. आणि इथे मात्र प्रवीण भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल, टॉस केला चेंडूला, शरीरावरती आदळला हा चेंडू. निर्धाव चेंडू आला पहिला. आता शेवटचे बॉल असतील 17 विजयासाठी. 32 रनची गरज. 17 चेंडू आणि 32 धावा असं हे समीकरण. सेम सामना, मागचा सामना देखील असाच हाय व्होल्टेज होता. तिथे मात्र थळ संघाने तो सामना चेस केला, पाटला केला धावांचा. इथे लॉफ केला बॉलला, ऑन साइड मध्ये लॉंग ऑन ला क्लिअर केलं. काउ कॉर्नरच्या दिशेमध्ये हा फटका चाललाय, सीमा पार षटकार. 16 चेंडू आता 26, 16 बॉल आणि 26 धावा. बघा जयेशने पहिल्या षटकामध्ये धावा जास्त दिल्या, त्याचं प्रेशर आता भातान टीम वरती आलंय, परंतु अजूनही कमबॅक करण्याची वेळ निघून गेलेली नाहीये. कमबॅक करता येऊ शकतं या मॅच मध्ये. तो कमबॅक आता प्रवीणला करावा लागेल. 1 षटकाराला समीकरण आपण जर पाहिलं तर अंतिम 16 चेंडू, शेवटचे 16 बॉल, विजयासाठी 26 रनची गरज. जबरदस्त मॅच. 29 धावा फलकावरती आल्या. 26 रन अजूनही करायचे आहेत त्या ठिकाणी थर्ड टीमला. एकविरा 11 थळ या संघाला. इथे देखील फिरून मारला बॉलला, पिकअप शॉट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. राजू पाटील साहेब खरं तर उत्कृष्ट लेदर क्रिकेटर असं म्हणतात, ज्यांनी आणि टेनिस क्रिकेट देखील पूर्व विभागातील पहिले असे खेळाडू ज्यांच्या नावावरती अर्धशतक होतं. पहिली 50. यस, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. आणि असंही म्हणूया, ज्यांनी या पेन पूर्व विभागाच्या क्रिकेटला वेगळी दिशा आणि गती दिली, असे एक दमदार व्यक्तिमत्व राजूदादा पाटील. आपलं सहर्ष स्वागत. बघा स्वभावाने देखील नंबर आहेत. फुल टॉस बॉल आणि तिथे मात्र आला षटकार. अजून एक तडाखा. सामना सोपा होत चाललाय या ठिकाणी थर्ड टीम साठी. धावा आल्या धाव फलकावरती आतापर्यंत 39 धावा. 39 धावा स्कोर कार्ड वरती. राजूदादा पाटील स्वभावाने अतिशय नम्र, कारण आताचे खेळाडू जे आहेत एक अर्धशतक केलं की लगेच 4 इंच छाती त्यांची फुगते आणि त्यांचा एक ॲटिट्यूड बदलतं, परंतु आजही त्यांच्या स्वभावातला नम्रपणा तुम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त असे लिजंड व्यक्तिमत्व. आणि सध्या त्यांना आपण त्या दिवशी आम्ही त्यांना आरिवलीच्या स्पर्धेमध्ये पाहिलं. आता आठवण झाली पंचांच्या भूमिकेमध्ये दादांचा देखील आपण ते आभार व्यक्त करूया. प्रशांतजी बांदेवडेकर आणि राजूदादा पाटील सर पंचांच्या भूमिके होते आरिवलीच्या स्पर्धेमध्ये. आपण त्यांचाही इथे आभार व्यक्त करूया, त्यांचं स्वागत.
आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे आता हा सामना खुला झालाय, अगदी वन साइडेड होत चाललाय. 55चं टार्गेट, अजूनही 16 रनची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये. चला नंदनपाडा संघ आपण वॉर्मअप करून घ्या पुढच्या मॅचसाठी आणि टॉससाठी रिपोर्टिंग करा पुढे नेक्स्ट मॅचसाठी. सामना 3 षटकांचा असेल पुढचा, 3 ओव्हरचा. आणि इथे समोर तुषार यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल मात्र चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार आलाय चौकार. आरके स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा रोशनजी कदम या आपण व्यासपीठावर आपला विशेष सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं. आरके स्पोर्ट्स परळीमध्ये जर तुम्ही गेलात तर नक्कीच आरके स्पोर्ट्स नावाचं एक मोठं स्टोअर आहे क्रीडा क्षेत्रासाठी. तुम्हाला हव्या त्या ॲक्सेसरीज अगदी चांगल्या दरात मिळतील, माफक दरामध्ये मिळतील. आणि त्याचे प्रोप्रायटर सीझन वाईज त्यांचा बिझनेस फटाका स्टॉल देखील अतिशय मोठा असतो त्यांचा परळीमध्ये. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इथे आमचे मैत्री ग्रुपचे सर्वेसर्वा अध्यक्ष या ठिकाणी निखिल पाटील चला धावफलकावरती आहे त्या ठिकाणी. 44 फक्त 11ची गरज, 12 चेंडूमध्ये 11. तर या ठिकाणी निखिल पाटील आमचे मैत्री ग्रुपचे अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते रोहन कदम आरके स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ, भास्करजी पार्टे सरपंच आणि रोहन कदम यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा खरं तर आपण पाहताय संघ भाताण. आणि इथे हा सन्मान त्यांचा होतोय. अभिनंदन तुम्हाला खरं तर पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. परंतु इथे मॅच 12 मध्ये 11 असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आपण पाहत आहे. गतवर्षी पेणच्या नगरपालिकेच्या क्रीडांगणावरती पळसपे पक्ष आशिवरे अशी लढत झाली. 12 चेंडूमध्ये 10 धावा असताना पळसपे संघाच्या केतन भगतने एक निर्धाव षटक टाकलं होतं आणि मग 6 मध्ये 10चं समीकरण आलं. तिथून सामना जिंकला होता पळसपे टीमने. आता या मॅच मध्ये असं काही एखादा उलटफेर होईल का, अशी काही किमिया गोलंदाज साधेल का, हे पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती येतात संदेश भोईर, भातांचे माजी सरपंच चंद्रकांत भोईर यांचे चिरंजीव आहेत ते संदेश भोईर आणि स्वतः देखील 40+ चांगले खेळाडू आहेत. संदेश यावेळेस बॉलिंग मार्क मध्ये आला, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑन साइड मध्ये हा फटका, प्रत्येक गोलंदाजांवरती मात्र तुटून पडले हे फलंदाज. षटकार आला आणि हा सामना खुला केलाय. हवा काढली या मॅचची. फक्त आणि फक्त 5 रनची गरज शेवटच्या 11 चेंडूमध्ये. 11 चेंडूमध्ये 5 धावा असं हे समीकरण मैदानामध्ये आलंय. मग जबरदस्त मॅच आणि या मॅच मध्ये आता वर्चस्व गाजवतोय तो म्हणजे एकविरा 11 थळ. हा संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला भातान संघ. ज्या भातान संघाने बलाढ्य सावळे संघाला पराभूत केलंय त्या संघासमोर आता थळ संघाचं हे वर्चस्व तुम्ही मैदानामध्ये पाहताय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही स्टाईलने सामना फिनिश करताय की काय असाच हा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी. तुषारचा आणि त्याच्याबरोबर नागेश या दोघांनी चांगली खरं तर भागीदारी केली पहिल्या विकेटसाठी आणि अगदी वन साइडेड मॅच. फक्त 5 रनने मागे 50 धावा स्कोर कार्ड होत्या थर्ड टीमच्या माध्यमातून. इथे ऑन साइड मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय अलॉंग द कार्पेट. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जयेश त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानंतर सिंगल आली. 4 रनची गरज. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या, त्यामुळे हे दडपण प्रेशर वाढलं. फक्त 4 धावा, 4 रनची गरज मैदानामध्ये आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न आणि इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा विजयी फटका. 4 धावा आले आणि 55 रनचं टार्गेट चेस केलं. 4 चेंडूमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे थळ संघाने आणि हा सामना जिंकत आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय थळ आणि नंदनपाडा हा संघ. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. सामना 3 षटकांचा राहील. सामना 3 षटकांचा राहील. मी आदरणीय भाई मंगेश दळवी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. किरणदादा पाटील आणि दीपकदादा पाटील आपण या टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जाईल अंतिम सामन्याचा. बघा वेळ कमी आपल्याकडे आणि लगेच सामना सुरू.